नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन। तर चालू करूयात। झिका हा विषाणूजन्य आजार आहे, म्हणजे तो विषाणूमुळे होतो। तर कशामुळे? ईडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे झिका हा आजार होतो। झिका आजार 1947 साली पहिल्यांदा आढळला। झिका आजार प्रथम प्राण्यात रिसम जातीच्या माकडांमध्ये आढळला। नंतर झिका आजार प्रथम देशात तर युगांडा येथे झिका जंगलात आढळला। झिका जंगलात आढळला म्हणून झिका या आजाराचे नाव झिका आजार असे पडले। सर्वात जास्त झिका आजाराचा धोका हा गर्भवती आणि बालकांना असतो, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर ही कमी असते आणि त्यांना लगेच संसर्ग होऊ शकतो। झिका विषाणूमुळे गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते। मेंदू विकसित न झालेले बाळ जन्माला येते, यालाच काय म्हणतात? मायक्रोसेफॅली असे म्हणतात। झिका विषाणूमुळे काय होते? तर गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते। त्यामुळे झिका या आजाराचा सर्वात जास्त धोका कोणाला? गर्भवती आणि बालकांना असतो। ब्राझील देशामध्ये 2015 ते 2016 या दरम्यान 3500 बालकांना मायक्रोसेफॅली झाल्याचे निदर्शनास आले। भारतात झिकाचा पहिला रुग्ण 2017 मध्ये कुठे आढळला? तर गुजरात या ठिकाणी अहमदाबादमध्ये आढळला। झिका आजारामुळे मेंदू व मज्जासंस्थेवर परिणाम होतो। मेंदूची वाढ खुंटते आणि मेंदू अविकसित राहतो। 2016 मध्ये अमेरिकेमध्ये झिका विषाणू इतक्या झपाट्याने पसरला की WHO ने त्या ठिकाणी जागतिक आणीबाणी लागू केली होती। नंतर आहे 2007 मध्ये बर्लिन येथील हिमोती ब्राऊन हा पुरुष HIV मुक्त होणारा जगातील पहिला रुग्ण ठरला। कुठला? तर बर्लिन येथे हिमोती ब्राऊन हा पुरुष 2007 मध्ये। लंडन रुग्ण HIV मुक्त दुसरा रुग्ण भारतीय वंशाचे डॉक्टर रवींद्र गुप्ता यांचे सहकार्य। जो लंडन या ठिकाणी जो HIV पॉझिटिव्ह रुग्ण होता, भारतीय वंशाचे डॉक्टर रवींद्र गुप्ता यांच्या सहकार्याने तो HIV मुक्त झाला। या आर्टिमिस अँटी रिट्रोव्हायरल थेरपी HIV साठी देतात। HIV टेस्ट एलायझा एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे 1985 पासून सुरू। EIA एन्झाईम इम्युनो ॲसिड टेस्ट, WBT वेस्टर्न ब्लॉट टेस्ट, HIV डिपिस्टिक टेस्ट या 4 प्रकारच्या टेस्ट करतात। आता सध्या अहमदनगर येथे झेडपीची एक्झाम झाली होती, त्यामध्ये HIV साठी कोणती टेस्ट करतात? तर त्यामध्ये 5 ऑप्शन होते आणि त्या ऑप्शनमध्ये फक्त एकच ऑप्शन होता, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट। रेबीज आजारामुळे मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम होतो। रेबीज हा आजार ईसा व्हायरस यामुळे होतो। रेबीज कशामुळे होतो? तर प्राणी चावल्यामुळे होतो, त्यांची लाळेमध्ये हा व्हायरस प्रेझेंट राहतो। जागतिक रेबीज दिन 28 सप्टेंबरला आपण साजरा करतो। 2020ची WHO थीम काय होती? रेबीज आजारासाठी एंड रेबीज, कोलॅबोरेट आणि वॅक्सिनेट। रेबीजचे मुख्य लक्षणे काय? तर हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटणे। रेबीजचा विषाणूचा आकार किती? तर त्याची लांबी ही 30 ते 300 नॅनोमीटर, रुंदी 70 ते 75 नॅनोमीटर आणि आकार कसा आहे? बंदुकीच्या गोळीसारखा। बाधित प्राण्याने चावा घेतल्यानंतर ते रेबीज व्हायरस लाळेमधून जखमेमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे आपल्याला रेबीज हा आजार होतो। याचं एक्झाम्पल काय आहे? तर डॉग बाईट, कुत्रा चावल्यामुळे आपल्याला रेबीज होऊ शकतो। रेबीज वॅक्सिनचा शोध 1885 साली लुईस पाश्चर व एमिल रॉक्स या शास्त्रज्ञांनी लावलाय। स्वाईन फ्लू हा आजार H1N1 या व्हायरसमुळे होतो। तर H काय? हिमॅग्लुटिनिन आणि N काय? तर निओमिनिडेस। नंतर बघूयात कस्तुरबा गांधी हॉस्पिटल डॉक्टर लाल पॅथॉलॉजी लॅब कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी। स्वाईन फ्लू हा डुकरांमुळे पसरतो। स्वाईन फ्लूची कुठे साथ आली होती? महाराष्ट्रामध्ये, पुणे या ठिकाणी। निपाह व्हायरसचा व्हायरस हे निपाह व्हायरस हा आहे। निपाह व्हायरस जगात सर्वप्रथम 1998 साली मलेशिया देशातील कुपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावामध्ये सापडला। निपाह गावाच्या नावावरून निपाह नाव पडले। भारतात सर्वप्रथम मे 2018ला कोझिकोड राज्य केरळ या ठिकाणी निपाह आजार सापडला। निपाह विषाणूचा सर्वप्रथम शोध पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या शास्त्रज्ञांनी लावला। कुठे? आपल्या भारतामध्ये।
HIV साठी काही रक्त नमुने तपासायला एलायझा टेस्टसाठी त्यांच्याकडे आले होते. कुठे तर राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या ठिकाणच्या जे शास्त्रज्ञ होते त्यांच्याकडे HIV साठी काही रक्त नमुने तपासायला आले होते. कशासाठी तर एलायझा टेस्ट करण्यासाठी. त्यात निपाह विषाणूचा सर्वप्रथम शोध लागला. स्वाईन फ्लूवर औषधे कोणती तर टॅमीफ्लू हे मेन औषध असतं. ऑसिटॅमियरला काय म्हणतात टॅमीफ्लू आणि झॅनामियरला रॅलेंजा असे म्हणतात. RT-PCR टेस्ट करून स्वाईन फ्लूचे निदान केले जाते. कोविडसारखेच जगात सर्वप्रथम स्वाईन फ्लूचा रुग्ण हा 2009 साली मेक्सिकोमध्ये सापडला. कुठे तर जगामध्ये कधी सापडला 2009 मध्ये मेक्सिको या देशात. आणि भारतात ऑगस्ट 2009 साली कुठे महाराष्ट्र पुणे या ठिकाणी सापडला. म्हणजे भारतातही सर्वप्रथम पुण्यात सापडला आणि महाराष्ट्रातही सर्वप्रथम कुठे सापडला पुणे या ठिकाणी सापडला. राष्ट्रीय विषाणू संस्था NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे तर पुणे या ठिकाणी. राष्ट्रीय संचारी रोग संस्था NICD नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज कुठे आहे तर दिल्ली. हॅपकिन रिसर्च सेंटर कुठे आहे मुंबई. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.